अहमदाबादमध्ये नुकत्याच घडलेल्या विमान अपघाताच्या दुःखद घटनेनंतर आता आणखीन एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आलाय। ब्रिटनच्या नौदलातील एका अत्याधुनिक F-35 फायटर जेट विमानाला हवेत असताना अचानक इंधन संपल्यामुळे भारतात आपत्कालीन लँडिंग करावं लागलं। काल रात्री ठीक 9:30 वाजता या लढाऊ विमानाने केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीपणे आपत्कालीन लँडिंग केलं। हवेत असताना इंधन कमी असल्याचं लक्षात येताच वैमानिकाने तत्काळ मेडेक म्हणजेच आपत्कालीन संदेश पाठवला आणि भारताकडे लँडिंगसाठी परवानगी मागितली। भारताकडून तातडीने परवानगी देण्यात आली आणि तिरुवनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली। सुदैवाने विमान सुरक्षित उतरलं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सध्या हे फायटर जेट विमान तिरुवनंतपुरम विमानतळावरच थांबवण्यात आलंय। केंद्र सरकारच्या परराष्ट्र आणि संरक्षण खात्याशी सल्लामसलत करून नियमानुसार त्यात इंधन भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल। ब्रिटिश नौदलाच्या F-35 विमानाचं भारतात झालेलं हे आपत्कालीन लँडिंग आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय बनलाय।